नवरा बायकोचं नातं मजबूत करणं म्हणजे फक्त प्रेम दाखवणं नाही, तर रोजच्या छोट्या सवयींमधून विश्वास, आदर आणि समज वाढवत जाणं आहे. नातं जितकं साधं वाटतं तितकंच त्याला जपण्यासाठी सातत्य लागतो. सगळ्यात आधी महत्त्वाचं म्हणजे संवाद. अनेक घरांमध्ये प्रेम असतं पण बोलणं कमी होतं. मनातल्या गोष्टी न बोलल्यामुळे गैरसमज वाढतात. त्यामुळे काय झालंय यापेक्षा तू कशी आहेस असा प्रश्न विचारणं जास्त जवळीक निर्माण करतं. रोज थोडा वेळ एकमेकांसाठी बोलण्यासाठी ठेवला तरी नातं हलकं आणि मोकळं राहतं. दुसरं म्हणजे आदर. प्रेम असलं तरी आदर कमी झाला की नातं दुखायला लागतं. जोडीदाराच्या मताला किंमत देणं, छोट्या निर्णयांमध्ये तिला सामावून घेणं हे खूप गरजेचं आहे. तू नेहमी चुकीची आहेस अशा शब्दाऐवजी आपण हे वेगळ्या पद्धतीने पाहू शकतो का असा दृष्टिकोन नातं वाचवतो. विश्वास हा सगळ्यात मजबूत पाया आहे. शंका, संशय किंवा लपवाछपवी नातं आतून तोडते. त्यामुळे पारदर्शकता ठेवणं, काहीही लपवून न ठेवणं आणि जोडीदारावर विश्वास दाखवणं हे खूप महत्त्वाचं आहे. लहान लहान गोष्टींमध्ये प्रेम दाखवणंही तितकंच आवश्यक आहे. मोठ्या गोष्टीपेक्षा रोजच्या साध्या गोष्टी जसं की काळजी विचारणं, थकलेल्या दिवशी मदत करणं किंवा फक्त आज तू छान दिसतोस असं सांगणं हे नात्याला ऊब देतात. वाद होणं सामान्य आहे, पण वाद कसा हाताळता हे नातं ठरवतं. रागात कठोर शब्द वापरण्यापेक्षा थोडं थांबून बोलणं किंवा नंतर शांत झाल्यावर चर्चा करणं जास्त फायदेशीर ठरतं. माफी मागणं म्हणजे कमजोरी नाही, तर नातं टिकवण्याची ताकद आहे. कधीकधी एकमेकांना स्पेस देणंही गरजेचं आहे. प्रत्येकाला स्वतःची ओळख आणि वेळ लागतो. त्याचा आदर केला तर नातं अजून मजबूत होतं. शेवटी नातं आपण दोघं एक टीम आहोत या भावनेवर चालतं. बाहेर काहीही घडलं तरी आपण एकमेकांच्या बाजूने आहोत हा विश्वास असेल तर नातं कोणत्याही अडचणीत टिकतं आणि अजून घट्ट होतं. नवरा बायकोचं नातं मजबूत करण्यासाठी काही प्रॅक्टिकल आणि कामी येणारे उपाय सांगतो. सगळ्यात आधी क्वालिटी टाईम खूप महत्त्वाचा आहे. दिवसात 10 ते 20 मिनिटं जरी असली तरी फक्त दोघांनी फोन बाजूला ठेवून बोलणं गरजेचं आहे. त्या वेळेत घर, पैसा किंवा समस्या नाही, फक्त एकमेकांबद्दल बोलणं. यामुळे इमोशनल कनेक्शन वाढतो. दुसरा उपाय म्हणजे ॲप्रिशिएशन. बऱ्याच नात्यांमध्ये चांगल्या गोष्टी गृहीत धरल्या जातात. धन्यवाद, तू केलंस म्हणून बरं झालं किंवा तू माझ्यासाठी महत्त्वाची आहेस असे शब्द रोज वापरले तर नातं सॉफ्ट होतं आणि प्रेम टिकतं. तिसरं म्हणजे रागावर नियंत्रण. वाद झाला की लगेच उत्तर देणं टाळा. त्या क्षणी बोललेले शब्द जास्त दुखावतात. 10 ते 15 मिनिटं शांत राहून मग चर्चा केली तर प्रॉब्लेम वाढत नाही, सुटतो. चौथा उपाय म्हणजे कंपॅरिझन टाळणं. दुसऱ्यांच्या नवरा बायकोशी तुलना केली तर इन्सिक्युरिटी वाढते. प्रत्येक नातं वेगळं असतं, ते ॲक्सेप्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. पाचवा म्हणजे छोट्या सरप्राइजेस. मोठं काही करायची गरज नाही, कधी चहा करून देणं, छोटा मेसेज किंवा आवडती गोष्ट आणणं. या छोट्या गोष्टी इमोशनल बॉन्डिंग वाढवतात. सहावा उपाय म्हणजे फिजिकल अधिक इमोशनल इंटिमसी टिकवणं. फक्त जबाबदाऱ्या नाही तर आपुलकी, जवळीक आणि हलका हसणं, खेळणं हेही नात्याचं फ्यूल आहे. आणि सर्वात शेवटचा पण खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माफी आणि विसरणं. प्रत्येक माणूस चुकतो, पण चूक घरून ठेवली तर नातं जड होतं. माफ करून पुढे जाणं हेच मजबूत नात्याचं सिक्रेट आहे. भांडण झाल्यानंतर नवरा बायकोचं नातं पुन्हा पूर्वीसारखं करण्यासाठी काही सोपे पण प्रभावी स्टेप्स आहेत. त्या लगेच उपयोगी पडतात. भांडण झाल्यावर पहिली गोष्ट म्हणजे लगेच जिंकायचं नाही तर शांत व्हायचं. रागात दोघंही कठोर शब्द बोलतात, त्यामुळे त्या क्षणी पुढचं बोलणं थांबवणं जास्त योग्य. किमान 15 ते 30 मिनिटं शांत राहणं खूप उपयोगी ठरतं. नंतर स्वतःला विचारायचं की खरं भांडण कशामुळे झालं. अनेकदा कारण छोटं असतं पण बोलण्याच्या पद्धतीमुळे मोठं होतं. मला काय दुखलं आणि मी काय चुकीचं समजले हे समजून घेणं गरजेचं आहे. यानंतर संवाद सुरू करताना आरोप टाळायचे. तू नेहमी असं करते असं न बोलता मला असं वाटलं अशा पद्धतीने बोलणं खूप फरक पाडतं. त्यामुळे समोरचा डिफेन्सिव्ह होत नाही आणि संभाषण शांत राहतं. त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माफी मागणं. जर तुमची थोडीही चूक असेल तरी माफ कर, मला तसं बोलायचं नव्हतं हे म्हणणं इगोपेक्षा मोठं आहे. नातं इगोवर नाही, समजूतदारपणावर टिकतं. भांडणानंतर लगेच नॉर्मल बिहेवियर सुरू करणं खूप महत्त्वाचं आहे. मौन धरून दिवस राग ठेवला तर दुरावा वाढतो. एक छोटा मेसेज, चहा देणं किंवा साधं बोलणं हे आईस ब्रेक करतं. कधी शब्दांपेक्षा कृती जास्त काम करते. शांतपणे जवळ बसणं, हलकं स्मित देणं किंवा काळजी घेणं हे नातं पुन्हा जोडायला मदत करतं.
जर भांडण मोठं असेल तर लगेच पूर्ण मुद्दा सोडवायची गरज नाही. आधी नातं नॉर्मल करा, मग शांतपणे मुद्द्यावर चर्चा करा. रागात सोल्युशन मिळत नाही, फक्त दुरावा वाढतो. आणि सर्वात शेवटचं म्हणजे मी आणि तू नाही, आपण ही भावना ठेवणं. आपण दोघं एक टीम आहोत, शत्रू नाही, हे लक्षात ठेवलं की प्रत्येक भांडण कमी होऊ लागतं. दुरावा आलेलं नवरा बायकोचं नातं पुन्हा प्रेमात कसं बदलायचं? सगळ्यात आधी हे समजून घ्या की दुरावा एका दिवसात येत नाही, त्यामुळे तो एका दिवसात जातही नाही. पण छोट्या छोट्या बदलांनी नातं पुन्हा जवळ येऊ शकतं. पहिली गोष्ट म्हणजे कम्युनिकेशन रिस्टार्ट. खूप वेळ बोलणं बंद झालं असेल तर थेट मोठे विषय काढू नका. आधी साध्या गोष्टींनी सुरुवात करा, जसं जेवलीस का, आज दिवस कसा गेला. अशा हलक्या प्रश्नांनी संवाद पुन्हा सुरू करा. दुसरी गोष्ट म्हणजे ब्लेम गेम बंद करा. भूतकाळात कोण चुकलं हे पुन्हा पुन्हा काढत राहिलात तर नातं अजून तुटतं. त्याऐवजी आता पुढे कसं चांगलं करू शकतो यावर लक्ष ठेवा. तिसरं म्हणजे इमोशनल वॉर्मथ परत आणा. छोट्या गोष्टी खूप फरक करतात, जसं चहा देणं, आवडती गोष्ट विचारणं किंवा साधं तू थकलेली दिसतोस असं सांगणं. या गोष्टी हळूहळू आईस मेल्ट करतात. चौथा महत्त्वाचा उपाय म्हणजे एक्सपेक्टेशन्स कमी आणि अंडरस्टँडिंग जास्त. अनेक वेळा दुरावा तुला हे केलं नाही किंवा तू असं वागलास नाही यामुळे वाढतो. समोरच्याच्या परिस्थितीला समजून घेतलं तर राग आपोआप कमी होतो. पाचवा उपाय म्हणजे एकत्र वेळ घालवणं, पण जबरदस्ती नाही. टीव्ही पाहणं, फिरायला जाणं किंवा घरातच बसून बोलणं, हळूहळू कम्फर्ट झोन तयार करा. नातं पुन्हा फ्रेंड्स सारखं बनवण्याचा प्रयत्न करा. सहावा म्हणजे अपॉलॉजीज आणि फॉरगिव्हनेस. मनात राग ठेवून पुढे गेलात तर बाहेरून नातं ठीक दिसेल पण आतून रिकामं राहील. म्हणून मनापासून माफी आणि समोरच्याला स्वीकारणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेशन्स. प्रेम परत येण्यासाठी वेळ लागतो, पण सातत्य ठेवले तर नातं पुन्हा मजबूत होतं, कधी कधी आधीपेक्षाही जास्त.